26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं. तहव्वूर राणाचा ताबा एनआयएकडे, तर दिल्लीत एनआयएच्या मुख्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात. अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालण्याची शक्यता. अमेरिकेत खटला चालला असता भारतात खटला का, तहव्वूर राणाने सवाल केलाय. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा भारतात, मात्र पाकिस्ताननं राणापासून हात झटकले. तहव्वूर राणाचा पाकिस्तानशी आता संबंध नाही. राणा हा खरं तर कॅनडाचा नागरिक. पाकिस्तानचं स्पष्टीकरण. तहव्वूरला आझाद मैदानासारख्या सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या. शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंची मागणी. शिक्षा द्यायला कसाबसारखा उशीर करू नये, सरकारकडे अपेक्षा. सुनील तटकरेंचं स्नेहभोजनाचं आमंत्रण अमित शहांनी स्वीकारलंय. पालकमंत्री पदाबाबत चर्चेची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ 56% पगार. निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती. कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, इंटकच्या श्रीरंग बर्गेंचा सवाल. राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी 1 कोटींची आयपॅड खरेदी. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय. सामान्य प्रशासन विभागाकडून जीआर जारी. वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचा बीड न्यायालयात अर्ज, तर दुसरीकडे कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात गर्भवती मातेचं मृत्यू प्रकरण. मृत ईश्वरी भिसेंच्या कुटुंबाने उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेली 5 लाखांची मदत नाकारली. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करा, सुशांत भिसेंची शिंदेंकडे मागणी. चैत्र नवरात्री निमित्त सप्तशृंगी गडावर मोठी गर्दी. चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. तर गर्दी वाढल्याने बॅरिकेड्सच्या दोऱ्या देखील तुटल्या. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. 2000 रुपयांनी दर वधारले. जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा भाव 94,000वर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.